आणि ही त्याची होणारी बायको रंभा म्हणजे घरातलं नातं आहे. रावणाची रंभा ही सून लागत आहे. तुम्ही स्वतःच्या घरात सुद्धा जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तशी निगेटिव्ह एनर्जी आहे. सतनमो जय आदेश गुरुजी को आदेश बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ बाबा को आदेश गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश अलख निरंजन आदेश. आज आपण रामायणामधल्या रावणाबद्दल जे अपरिचित असलेले काही रहस्य आहे ते सर्वांना माहिती असावे याकरिता आजचा हा विशेष भाग आपण करत आहोत. आजचा हा जो भाग आहे हा रावणाला मिळालेल्या श्रापांना विशेष महत्त्व देणार किंवा रावणाला जे काही श्राप मिळालेले आहेत ते कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला सुरुवात करूयाची या विशेष भागाला. रावणाबद्दल जर आपण विचार केला तर लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की रामायण किंवा रामायणामध्ये राम आहे. रामाने रावणाला मारले, रावणाने सीतेचे अपहरण केले. त्याच्यानंतर मनोदरी ही रावणाची पत्नी, इंद्रजित हा रावणाचा मुलगा. म्हणजे आपल्याला टेंटेटिव्हली विचार केला तर लहानापासून मोठ्यांना सर्वांनाच माहित असलेले हे जे पात्र आहेत रामायणामधील हे तर सर्वश्रुत आहेतच. मग रावणाच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर रावण हा अत्यंत रजोगुणी किंवा तमोगुणी असलेला असा दैत्य. बरं, आता यांनी जेवढे काही पाप केलेले आहेत आपण जर रामायणाचा सारांश व्यवस्थित पाहिला किंवा रावणाला जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर रावणाचे अधिकांश जेवढे पाप झालेले आहेत हे फक्त आणि फक्त स्त्रियांच्या शोषणामुळे झालेले आपल्याला कुठेतरी दिसून येतात. म्हणजे या व्यक्तीच्या अंगामध्ये किंवा या राक्षसाच्या अंगामध्ये इतका रजोगुण इतका तमोगुण कुठून भरलेला आहे. हा कोणतं काम जरी करत असेल ना तर ते फक्त स्त्रियांचं शोषण करण्यासाठीच करत असेल मित्र असं म्हणेल. मग स्त्रियांचं शोषण करत असताना रावण ना देव मानव यक्ष गंधर्व किन्नर अप्सरा नागकन्या कुणालाही पाहत नसायचा. म्हणजे इतका लस्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया हा इतका भरून या रावणाच्या अंगामध्ये आहे. तर या रावणाने संपूर्ण सृष्टीमध्ये जर सर्वात जास्त विचार केला तर सर्वात जास्त श्राप खाणारा जर कोणी असेल तर तो सुद्धा रावणच आहे. या रावणाने अनेक श्राप तर खाल्ले, परंतु ज्या अनेक श्रापांमधील मुख्य असे 18 श्राप आहेत म्हणजे 18 असे 18 श्राप हे खूप मुख्य आहेत जे रावणाला लागलेले आहेत. मग हे श्राप कोणते ते आता आपण पाहूयात. एकदा रावण हा यज्ञाला बसलेला होता आणि यज्ञ चालू असताना ज्यावेळेस याचा यज्ञ हा सांगोपांग होणार होता आणि याच्या आहुती ज्यावेळेस सुरुवात झालेली होत्या म्हणजे ज्याला आहुती आपण म्हणतो की कोणतीही आहुती आपण ही अग्निदेवतेला देतो स्वाहा या शब्दाने देत असतो. बरं, आता ही स्वाहा कोण आहे तर ही स्वाहा नावक ज्या शब्दाने आपण अग्निदेवतेला आहुती देतो कोणतेही देवा किंवा देवीच्या नावाने तर ही स्वाहा जी आहे ही अग्निदेवताची बायको आहे. अग्निदेवतेची ती पत्नी आहे. मग यज्ञ कुंडामध्ये ज्यावेळेस रावणाने स्वाहाची आहुती म्हणजे स्वाहा करून जी आहुती लास्टला दिली त्या आहुतीला प्रत्यक्षपणे तिथे अग्निदेवाने स्वाहा म्हणजे अग्निदेव त्याच्या पत्नी सहित प्रकट होतात. मग या रावणाला ज्यावेळेस त्यांनी स्वाहाला पाहिलेला आहे तर याचे मन त्या स्वाहावरती सुद्धा आलेले आहे आणि या रावणानेच अग्निदेवतेच्या समोरच या स्वाहाचा अग्निकुंडामधून हात पकडून तिला ओढलेली होती. आणि हे ज्यावेळेस अग्निदेवाने पाहिले तर तो सुद्धा अचंबित झाला. तो सुद्धा म्हटला की आजपर्यंत मी एवढे यज्ञ हवन ऋषी किंवा इतर राक्षस सुद्धा पाहिलेले आहेत परंतु आजपर्यंत माझ्या समोर माझ्या पत्नीलाच कोणी डायरेक्ट स्वाहा केल्यानंतर तिचा हात पकडून ओढेल हे असा पहिल्यांदा मी पाहत आहे. असं सुद्धा अग्निदेवाचं वर्णन याच्यामध्ये येते. म्हणजे यांनी स्वाहाला सुद्धा ओढून घेतलेले आहे आणि तिच्यावरतीच अत्याचार केलेला आहे. तर या अग्निदेवतेचा सुद्धा श्राप हा रावणाला लागलेला आहे. आणि या अग्निदेवाच्या श्रापानंतर ज्यावेळेस अग्निदेव म्हणलेले आहेत की एक दिवस असं येईल तुझी संपूर्ण लंका तुझ्यासहित होरपळून मरेल किंवा तुझी संपूर्ण सोन्याची लंका सुद्धा जळेल. याच्या मागे सुद्धा अग्निदेवतेचा श्राप आहे बरं का. यानंतरचा श्राप येतो द्वापायन नामक एक ऋषीचा. आता द्वापायन म्हणजे वेदव्यास नाही येत बरं का, समजून घ्या. द्वापायन नावाचे एक ऋषी सुद्धा होऊन गेलेले आहेत. तर यांच्या मुलीला सुद्धा रावणाने पळवून नेलेले होते आणि त्या मुलीवरती सुद्धा अत्याचार केलेले होते. तर या द्वापायन नामक जे श्रेष्ठ ऋषी होते यांचा सुद्धा श्राप या रावणाने घेतलेला आहे. यानंतरच्या आता श्रापाकडे येऊयात. हा श्राप दिलेला आहे देवतांचे गुरु बृहस्पती. म्हणजे जे देवतांचे गुरु आहेत राक्षसांचे गुरु जसे शुक्राचार्य आहेत याच अनुषंगाने देवतांचे गुरु आहेत बृहस्पती. आणि नवग्रहातील जो सर्वात शुभ ग्रह मानला जातो तो बृहस्पती म्हणजेच गुरु ज्याला ज्युपिटर असे म्हणतो. या बृहस्पतीने सुद्धा रावणाला श्राप दिलेला आहे. ज्यावेळेस बृहस्पती देवता हे त्यांच्या लोकमध्ये इतर शिष्यांना हे वेदांचं अध्ययन करण्यासाठी नॉलेज देत होते, ज्ञान प्रगट करत होते, ज्ञान देत होते, त्यावेळेस हा रावण या बृहस्पतींची नजर चुकवून त्यांच्या असलेल्या लोकांमध्ये पाठीमागच्या दाराने येऊन त्यांची जी कन्या जिचं नाव होते सुलेखा या सुलेखाला म्हणजे बृहस्पतीच्या कन्येला रावणाने पाठीमागच्या दारातून उचलून घेऊन गेलेला होता आणि तिच्यावरती अत्याचार केलेले होते. तर या बृहस्पतीने सुद्धा रावणाला श्राप दिलेला आहे बरं का की ज्या अनुषंगाने तू पाठीमागून येऊन माझ्या मुलीला उचलून घेऊन गेलेला आहेस असंच तुझ्या सुद्धा राज्यामध्ये तुझ्या जवळचा माणूस हा तुझा विद्रोही होईल. हा श्राप सुद्धा बृहस्पतीचा रावणाला आहे. आणि एवढंच नव्हे यापुढे जाऊन बृहस्पती म्हणतात की तुला 10 शिर जरी असतील ज्याला आपण म्हणूया 10 मुंडके होते रावणाला 10 डोके होते तर या 10 डोक्यांमध्ये जी बुद्धी चालेल जेवढी विद्या तू प्रगट केलेली असेल जेवढी विद्या तू आत्मसात केलेली असेल ती सुद्धा तुझ्या अंतसमयी ही कोणत्याही कामी येणार नाही. उलट ही 10 विद्या तुझ्या 10 डोक्यांमध्ये असलेली एकमेकांबरोबर भांडण उठतील असा सुद्धा श्राप बृहस्पतीचा रावणाला आहे. यानंतरचा आणखी एक पॉवरफुल श्राप हा रावणाने घेतलेला आहे. अत्रि मुनी आणि माता अनुसया म्हणजे याला तर देव देवता कमी पडलेले होते. त्यानंतर हा अत्रि मुनींकडे सुद्धा आलेला आहे. अत्रि मुनींचा श्राप घेतलेला आहे. यांनी केस ओढलेले आहेत. केस कुणाचे ओढलेले आहेत माता अनुसया. तर याच अत्रि मुनींनी माता अनुसया समोर रावणाला श्राप दिलेला आहे. ज्या अनुषंगाने तू पत्नीचा माझा अपमान केलेला आहे तुझी सुद्धा पत्नीचा अपमान एक वानर येऊन करून जाईल ज्याच्या समोर तू असताना तुला काही करता येणार नाही असं या रावणाला अत्रि मुनींचा सुद्धा आहे.
यानंतरचा आणखीन एक मोठा श्राप रावणाला लागू झाला, तो आहे ब्रह्मदेवाचाच। ब्रह्मदेव म्हणजे जे ब्राह्मण देवता आहेत, त्या ब्राह्मण देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण देवता कोण आहेत किंवा ब्राह्मण ज्यांच्या सर्वात वरती कोण बसतात तर ब्रह्मदेव। या ब्रह्मदेवाची जी मुलगी पंचिका देवी असं तिचे नाव होते, तिच्याबरोबर सुद्धा याने चुकीचा व्यवहार, गलत व्यवहार केलेला आहे। यानंतर एका कालखंडामध्ये रावण हा स्वर्गामध्ये जात आहे। स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथे लग्न चालू आहे। लग्न कोणाचे चालू होते तर हे लग्न चालू होते कुबेर देवता यांच्या मुलाचे। कुबेर देवता जो रावणाचा भाऊच लागतो, ज्याला सक्का भाऊ म्हणूयात किंवा चुलत भाऊ म्हणूयात, कारण रावण आणि कुबेर ह्या दोघांचं जर वर्णन पाहिलं, हे ऋषी वैश्रवा यांचेच पुत्र आहेत। म्हणजे रावणाचा कुबेर हा सक्का चुलत म्हणा किंवा सक्का, या अनुषंगाने हे यांचं नातं लागतं। आणि या कुबेर देवतेच्या मुलाचे लग्न म्हणजे यांचा मुलगा कोंडल आणि कुंवर याचे लग्न हे रंभा या अप्सराशी होत होते। तर त्या लग्नामध्ये ही रंभाचे रावणाला आवडली। तर या रावणाने म्हणजे थोडक्यामध्ये रंभा कोण लागत आहे, रंभा ही रावणाची आता सून लागणारी आहे तसं जर विचार केला, कारण नात्यांमध्ये जर पाहिलं तर वैश्रवाचे मुलं रावण आणि कुबेर, कुबेराचा मुलगा नल आणि कुंवर आणि ही त्याची होणारी बायको रंभा, म्हणजे घरातलं नातं आहे। रावणाची रंभा ही सून लागत आहे, परंतु यांनी नल कुबेर समोरच त्या रंभाचा चुकीचा व्यवहार करून टाकला। म्हणजे रावणाने त्या रंभाला सुद्धा सोडलेला नाहीये। तर या नल कुंवरचा सुद्धा श्राप या रावणाला लागू झालेला आहे। याही पुढे जाऊन वेदवती नामक एका स्त्रीचा याला श्राप लागलेला आहे। जी वेदवती विष्णूच्या तपश्चर्यामध्ये होते। विष्णू हा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे आणि मी त्यालाच पती म्हणून वरणार आहे किंवा पती म्हणून मी त्याला मानणार आहे। यासाठी विष्णू देवतेची तपश्चर्या करत असलेल्या वेदवतीला जेव्हा रावणाने अवकाशातून पाहिलेले आहे, आकाशातून खाली येऊन जेव्हा त्याला वेदवतीकडे पाहून आनंद झाला, जेव्हा त्याने वेदवतीकडे पाहिलं तेव्हा या वेदवतीला पाहून तो कामोत्तेजित होऊन त्याने त्या वेदवतीचे केस किंवा तिच्या ज्या जटा स्थापित झालेल्या होत्या त्या जटाला रावणाने ओढलेले आहे आणि योगशास्त्रीच्या द्वारे या वेदवतीने त्या जटा हा तोडलेल्या आहेत। स्वतःच्या जटा या वेदवतीने तोडल्या आणि त्या तोडून झाल्यानंतर स्वतःला भस्म ज्यावेळेस ती वेदवती करत होती त्यावेळेस सुद्धा या वेदवतीने रावणाला श्राप झालेला आहे की तिच्याच कारणामुळे एका स्त्रीच्या द्वारे त्याचा अंत हा निश्चितपणे होईल, असा श्राप सुद्धा या वेदवतीचा रावणाला आहे। एवढंच नव्हे तर याच्यानंतरचा श्राप हा कैलासामध्ये रावणाने खाल्लेला आहे। कैलासामध्ये ज्यावेळेस रावण महादेवाच्या दर्शनाला जात होता तर हा रावण कैलासामध्ये जात असताना त्याने नंदीला पाहिलेला आहे आणि नंदीची स्वाईनी चेष्टा केलेली आहे। म्हणजे नंदी महाराज किंवा नंदिकेश्वर यांच्यावरती साक्षात महादेव शिवशंभू बसतात, म्हणजे शिवशंकराचे ते वाहन आहे। या नंदी देवाची सुद्धा थट्टा चष्करी या रावणाने केलेली आहे आणि या नंदी देवाचा सुद्धा श्राप या रावणाला मिळालेला आहे बरं का। म्हणजे असे एक नव्हे अशा अनेकसे श्राप आहेत आणि त्यातले जे काही मुख्य सांगण्यासारखे श्राप होते की जेणेकरून हे आपल्या सर्वांनाही माहिती असायलाच हवे, त्या अनुषंगाने रावणाबद्दलचे श्राप मी सांगण्याचा प्रयत्न केला। बरं, याच्यातनं आम्ही काय बोध घेतो तर बघा, पूर्वीपासून आपण ऐकत आलो की संत मुनी असेल किंवा आपले वेद असेल, पुराण असेल, इव्हन भागवत गीता सुद्धा असेल, त्यामध्ये सर्व वर्णन आहे की काम क्रोध मोह मद माया मत्सर याच्यापासून व्यक्तीने लांब राहावे। खऱ्या अर्थी भगवद्गीतेमध्ये किंवा भक्ती प्राप्त करताना हे मनुष्याच्या पायामध्ये असलेली सगळ्यात मोठी बेडी असते किंवा त्याला जंजिरा म्हणूया किंवा साखळी म्हणूया, की या मोहपाशातनं मनुष्य वाचत नाही आणि त्याला भगवत प्राप्ती करताना सर्वात मोठे हे जे विषय सुख असतात, ज्याला आपण काम क्रोध मोह माया आणि मद मत्सर असे म्हणतो, तर हे त्याच्या आडवी येतात, हे त्याच्या भक्ती मार्गामध्ये येतात आणि परत परत त्याच योनीमध्ये त्याला जन्म घेण्यासाठी भाग पडतात। बरं, यातनं सांगण्याचा प्रयत्न काय आहे, जसे पुण्य आहे तसे पाप आहे, जसे देव आहेत तसे दैत्य आहे, जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तसे निगेटिव्ह एनर्जी आहे आणि जसे आशीर्वाद आहेत तसे श्राप सुद्धा आहेत बरं का। त्यामुळे आपण सुद्धा कधीही कोणाची श्रापवाणी घेऊ नये। त्यामुळे इतरांप्रती आपल्या मनामध्ये वाईट भावना ठेवणे किंवा एखाद्याला तळतलाट देणे, एखाद्याचं चांगलं होत आहे म्हणून त्याला वाईट बोलणे, ह्या गोष्टी सहसा करायचा टाळल्या गेल्या सुद्धा पाहिजे। कारण जर आपण नाथपंथी म्हणून घेत असो किंवा ज्या इष्ट किंवा जे आराध्य तुमचे असतील त्यांच्या समोर ज्यावेळेस तुम्ही जाल, त्यांच्या समोर हात जोडून त्यांना काही मागाल किंवा त्यांचे आशीर्वाद मागाल किंवा त्यांच्या पाया पडत असाल, पण एखादा जरी तुमच्या मनामध्ये की मी कुणाची तरी वाईट केली आहे किंवा माझ्या हातून कुणाची वाईट झाली असेल, हे तीळ मात्र शंका जरी तुमच्या मनामध्ये येत असेल ना, तर आता तरी स्वतःला सावरा आणि इथून पुढे तुमच्या हातून इतरांविषयी न पाप घडो न पाप होवो, म्हणजे कायिक वाचिक मानसिक ह्या तिन्ही पद्धतीने शुद्ध आचरण राहण्याचा प्रयत्न नक्कीपणे करा। आणि याच्याही पुढे जाऊन मित्र म्हणेल, तुम्ही स्वतःच्या घरात सुद्धा वाईट वाणी, अमंगळवाणी, भद्रवाणी किंवा श्रापवाणी किंवा एखाद्याला तळतळाट हे देऊ नका किंवा घरामध्ये अशी वाईट बोल सुद्धा बोलू नका बरं का। कारण रामायणामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की दशरथ राजाने या पूर्ण महलामध्ये त्यांच्या एक रूम अशी वेगळी केलेली असायची, ज्या रूम मध्ये किंवा ज्या खोलीमध्ये त्यांना जर काही दुःख झालेले असेल, काही त्यांना समजा एखाद्याचा शोक व्यक्त करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा दशरथ राजाने वेगळी रूम केलेली असायची। म्हणजे जे काय शोक असेल, दुःख असेल किंवा काही वाईट बोलायचं असेल तर त्या रूम मध्ये जाऊन त्या बोलल्या जात असायच्या, म्हणजे संपूर्ण महलामध्ये बोलायची सुद्धा अनुमती तिथे नसायची। यामागे रिझन काय, यामागे रिझन आहे आपली वास्तुदेवता। कारण पहा, वास्तुदेवतेला हा एकच वरदान आहे, तो वास्तुदेवता म्हणत आहे वास्तु तथास्तु, म्हणजे जे तुम्ही म्हणाल ते खरे हो किंवा सत्य हो अशी वास्तुदेवता म्हणत आहे, जे घरामध्ये आपल्या असते। त्यामुळे आपण घरामध्ये बोलताना, चार भिंतीमध्ये बोलताना नेहमी शुभ बोलावे, मंगल बोलावे, हे त्यासाठी हा नियम आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त भगवत नाम व्हावे, नामस्मरण व्हावे, संकीर्तन व्हावे, भजन व्हावे, हे खऱ्या अर्थी घराला पवित्र बनवते। आणि मला येणाऱ्या कॉलमध्ये बरेचसे व्यक्तिरेखा म्हणतात की त्यांच्यावरती कोणी काहीतरी प्रयोग केलाय, त्यांच्या भावकीतनच केला आहे, जवळच्याच पाहुण्यातनं केलेला आहे। 90% कॉल हे त्यांच्या भावकी आणि जवळच्या लोकांवरती शक असलेले लोकांचे असतात, त्या व्यक्तिरेखींचे असतात। बरं, आता याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य पहा, भावकी हा शब्द, या भावकीमुळे जर रामायण घडले असेल, महाभारत घडले असेल, तर याच्यावर आम्ही काय बोध घेतो, 90% पेक्षा जास्त गुंतागुंत हे भावकीमुळेच होते।
आपण जर पुढे चाललो असेल तर हे भावकीला बघवतही नाही. हे खरे आहे, सत्य आहे बरं का. मग मी जर यापुढे जाऊन म्हणेल की महाराज ज्यावेळेस कृष्ण प्रभू श्री रामचंद्र हे अवतार हयात स्थितीमध्ये असताना या लोकांनी या भावकीनी प्रभू रामाचे ऐकले नाही, कृष्णाचे ऐकले नाही, मग आपण किती जाडकीपत्ती आहोत. जर मी रामाचं ऐकलं असतं तर रामायण घडले असते का, कृष्णाचं ऐकलं असतं तर महाभारत घडले असते का. म्हणजे तात्पर्य काय आहे की लोक हे देवाचं ऐकत नाही, आपण तर साधे सुधे मनुष्य आहोत. मग यातनं आम्ही काय बोध घेतो. मी तर स्पष्ट म्हणेल की आपली भक्ती मार्ग, आपला संप्रदाय, आपलं जे काय तुमचे इष्ट आराध्य असेल यांच्या प्रती तुमची दृढ भावना ठेवा, पुढे चला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहतात, कुणी काय करत असेल किंवा भावकीच्या असेल किंवा इतर गोष्टी, यांच्याकडे दुर्लक्ष करणे, यांना इग्नोर करणे एक मात्र सर्वात बेस्ट आणि योग्य पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नामस्मरण करा. नाथांची भक्ती करत असाल तर नाथांचे नामस्मरण करा. जे तुमचे इष्ट आराध्य असतील त्यांचे नामस्मरण करा. गुरूंच्या प्रती तुमची श्रद्धा ही अचल ठेवा, सत्य ठेवा. चांगल्या लोकांची संगत धरा, चांगल्या गुरूंची संगत धरा, चांगल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, चांगलं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. पहा या जगामध्ये घेण्यासारखं खूप काही आहे. डिपेंड आहे आपल्यावरती की आपल्याला ह्यातून घ्यायचं काय आहे. जसं वाईट पण आहे, जसं चांगलं पण आहे. मग आपण जे चांगलं आहे तेवढंच वेचून घेऊयात ना. आणि ह्या नाथ संप्रदायामध्ये नाथांप्रती असेल किंवा तुमची इष्टाप्रती असेल, शेवटी आपलं मन पवित्र असेल, अंतकरण पवित्र असेल, निश्चितपणे अशा व्यक्तिरेखेचं कोणीही काही वाकडं करू शकणार नाही. चला, आशा आहे आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि याच्या भागातनं जी काही माहिती देण्याचा प्रयत्न केला हा तुम्हाला निश्चितपणे कळला असेल. आणि तसेच हा चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचला असंच इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. त्यामुळे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अशा नवीन माहितीचं नवीन भागामध्ये. तोपर्यंत सत नमो आदेश, गुरुजी को आदेश, अलख निरंजन आदेश.